प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडग जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणे ऐनवेळी बदलल्याने सध्या या गटात वेगळीच राजकीय लाट जनतेच्या मनात तयार झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे। बाळासाहेब होनमोरे यांच्या पत्नी अस्मिता होनमोरे यांना मल्लेवाडीसारख्या छोट्या गावातून उमेदवारी मिळाल्याने मल्लेवाडीकरांना न्याय द्यायचा या भावनेतून संपूर्ण बेडग गट एकवटल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। उमेदवार कोणत्या गावचा आहे यापेक्षा तो बेडग गटाचा आहे ही भावना मतदारांमध्ये ठळकपणे पुढे येताना दिसत आहे। नुकत्याच पार पडलेल्या झंझावाती प्रचार दौऱ्यातून भाजपने आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली असून या प्रचाराला सर्वच गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे बोलले जात आहे। गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे कामाला लागावे असे स्पष्ट आदेश आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिल्यानंतर बेडग गटातील राजकीय समीकरणे चांगलीच जुळून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे। त्यामुळे भाजपच्या प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे। दरम्यान बेडग जिल्हा परिषद गटाचे भाजपचे नेते उमेशभाऊ पाटील यांनी प्रचार यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवली असून आम्ही सर्व बेडगकर एकवटल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत। एकीकडे शिवसेनेकडून तगडा उमेदवार दिल्याचा दावा केला जात असला तरी नुकत्याच झालेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यादरम्यान दिसून आलेला संमिश्र प्रतिसाद पाहता बेडगकरांच्या मनात नेमके काय चालले आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आल्याचे राजकीय जाणकार सांगतात। सध्याच्या वातावरणावरून आणि मतदारांच्या वाढत्या पाठिंब्यावरून अस्मिता होनमोरे यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिल्याचे चित्र बेडग जिल्हा परिषद गटात दिसून येत आहे।